नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना नमस्कार. झालं का जेवण? तर आत्ता वाजले आहेत दुपारचे 3:30 आणि मी तीळ नीट करत आहे. तर बघा, माहेर पण कसं असतं माहीत आहे का, जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत लेकीला एकदम हक्काने जाऊन आणू शकते लेक, किंवा आई वडील त्यांना देऊ शकतात. तर हे काही तीळ बघितले का, एवढे नीट केलेत मी, आता नीट करायला लागली. तर कसं असतं ना, तर बघा इथं बसले मी दारात बाहेर. जोपर्यंत आपले म्हणजे कसं आहे, आई वडील असतात ना तोपर्यंतच माहेर असतं लेकीचं. खरंच परत ना काय माहीत कसं असतं कसं नाही ते, कारण का पुढं बघूया आता. पण आई वडिलांना कसं माहिती आहे, हक्काने माणूस जातं, आणतं, बोलतं. बरोबर आहे का नाही, नक्की सांगा. कोण कोण माझ्या बोलण्याशी सहमत आहे, आणि कोण कोण असं तुमची पण आई तुम्हाला वानवळा देते का? कोण कोण देत, कोणाकोणाची मम्मी अशी वानवळा देते येताना? मला तर सगळं माहेरकडनं असतं, मोहरीपासनं बाग सगळं. तीळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची, हरभऱ्याची, सगळं कारण का तिकडं कडधान्य पिकतं ना, या सगळ्या डाळी मला तिकडनंच असतं माहेरकडनं. परत तीळ, जवस, मोहरी, असं बरंच काय काय असतं, धन. तर कोणाकोणाची आई वानवळा देते ती नक्की कमेंट करून सांगा. तर असाच काढला एक व्हिडिओ, तर म्हणलं चला सांगावं. तिकडं JCB आलंय, ती वाचतोय आमच्या तिकडं, आणि आमचं ते झाड आहे ना पाठीमागचं, इतकी सुंदर त्याला फुलं येतात, खरंच मस्त वाटते. चला आता वाजले 3:30 वाजलेत, आणि आता करायचं आहे गुरांचं. 3:30 वाजलेत, 3:45 4:30ला गुरांचं काम आवरायचं. परत जायचे रानात. आज शेळ्यांना गवतच नाही, दिसले का इकडे सगळे, त्यांना गवत नाही, आज गवत आणायला जायचंय. तर चला छोटासा व्हिडिओ काढावा म्हणला, तर कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर आठवण आली म्हणून म्हणलं काढावा एक व्हिडिओ. कोणाकोणाची पण आई असं देते सगळं बांधून जाताना, ते नक्की कमेंट करून सांगा.